मारलाय हलकट हाना. आणि पोराचा बाप हातामध्ये धोतर पकडून पोरं पण वाडा रे पोरं पण वाडा. वेळ येत असते महाराज. महिला मंडळ प्रत्येकाची वेळ येत असते. हे चंद्र चंद्राच्या ठिकाणी चमकतोय, सूर्य सूर्याच्या ठिकाणी चमकतोय. चंद्रानं कधी सूर्याची कधी बरोबरी करायची नाही, सूर्यानं कधी चंद्राची कधी तुलना करायची नाही. याचं कारण चंद्र सुद्धा चमकणार आहे आणि सूर्य सुद्धा चमकणार आहेच, फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते. महिला मंडळ कोरोनाच्या काळामध्ये जेवढी किंमत 5,000 रुपयाच्या साडीला नव्हती, तेवढी किंमत 5 रुपयाच्या मास्कला होती. खरं का नाही तेवढं मला सांगा. आणि कोरोना बरंच काही शिकवून गेला. पटकरना बोला. कोरोनामुळे आपल्याला काय काय कळालं. कमी खर्चामध्ये सुद्धा लग्न होऊ शकतं. कोणामुळे कळालं? कोरोनामुळे कळालं. बिगर डीजेचं लग्न होऊ शकतं. कोणामुळे कळालं? कोरोनामुळे कळालं. बिगर मंडपाचं लग्न होऊ शकतं. कोणामुळे कळालं? कोरोनामुळे कळालं. बिगर घोड्याचं लग्न होऊ शकतं. कोणामुळे कळालं? कोरोनामुळे कळालं. पण एक वाक्य सांगू जरा नीट ऐका. चीननं जगाला कोरोना दिला, पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले, पण माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली. काय मत आहे सांगा. आणि कशाला म्हणतात भारत देश? ऐका, नवरात्र उत्सवानिमित्त म्हणून एकत्रित आल्या म्हणून तुम्हाला सांगतो कशाला म्हणतात भारत देश. जो गलती करके पछताए उसे इंसान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे हैवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे पंढरीनाथ भगवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान के गलती को जो माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. काय मत आहे सांगा. विठाला विठाला. चला, आपला विषय चालू होता संसार दुःखाचा. संसार दुःखाचा आहे, पण तरी पण माणूस संसार सोडत नाही. आता संसार का सोडत नाही? एका